तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज आपण आलोय मोरगिरी फोर्टवरती, म्हणजे मोरगिरी किल्ल्यावरती. आणि इथं तुम्ही बघू शकता आम्ही पायथ्याशी आलेलो आहे. इथं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊन काय असेल ते नाश्ता वगैरे करायचा. तर आता आम्ही मुक्काम केला होता तुंग किल्ल्यावरती, म्हणजे आम्ही तिकोना किल्ला बघून आलो होतो आणि तुंग किल्ल्यावरती मुक्काम केला. आणि तिथून आता आम्ही मोरगिरीवरती आलोय. आणि तुंग किल्ला आणि तिकोना किल्ला याचं ब्लॉग तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकताय, किंवा इथं तुम्हाला आय टॅबमध्ये असतील, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. हे भारी ब्लॉग बनलेत, आमचे टेंट लावलेले, बाकीचे काय म्हणता येईल असं तुम्हाला सगळं त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. आणि तुम्ही नक्कीच बघा. आणि आता आपण चालू करूया ट्रेकिंग. जास्त काय कोणचं असा ट्रेक नाही आहे हा मोरगिरी फोर्टचा, तर जाऊया चला मग. तर मित्रांनो, गडावर जात असताना पूर्ण बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे असं समजू शकता. आणि पूर्ण जंगल ट्रेक आहे, म्हणजे रिस्क आहे. बघू शकता पोरं आपले चालले चिलमध्ये. भावानं सगळी मोकळी आहे ती. हे काठी घेऊन आज बॅग घेतली आहे ना, बाकी काय नाही. खाल्ल्यापासून बॅग घेतली. तर मित्रांनो, तुम्ही थोडा ट्रेक करून वरती आला, म्हणजे आता आम्ही वरती आलोय ट्रेक करून. तर बघू शकता पूर्ण पठार आहे इथं, पोरं बसले फोटो काढतात इथं. आणि खूप भारी असा नजारा इथं पण बघायला मिळतोय. ऊन भरपूर आहे, त्यात काही विषय नाही. पण आता जाऊन वरती नाश्ता करायचा आहे आणि पूर्ण गड फिरायचा आहे. गड बघू शकता अजून खूप लांब आहे, तो दिसतोय तो डोंगर, तिथं गड आहे. तर विशाल भाऊ थकलेत, प्रणिकेत भाऊ थकलेत, जय भाऊ फोटो काढतात, शुभम भाऊ पण. आणि मग आता आपण जाऊया वरती डायरेक्ट गडावरती. मित्रांनो, पठारातून एक चालत आल्यानंतर हे तुम्हाला इथं राजमुद्रा बघायला मिळेल लावलेली, खूप भारी असं इथं केलेलं आहे. आता इथं झेंडा पडकून थोडा फाटलेला आहे, पण तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आहे. आता म्हणजे आपण फायनली खरं मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. असं म्हणजे मोरगिरी आपल्याकडून थोडाच आहे असं समजता येईल आपल्याला. तर हा ट्रेकर फ्रेंड म्हणजेच आपल्यासोबत गाईडच समजून जावा तुम्ही. हो, तुम्हाला दिसणार म्हणजे दिसला की माझ्या ब्लॉगमध्ये येऊन नक्की कमेंट करा की हा ब्लॉग होता का नव्हता. आणि इथं आपले पोरं आहेत, पाया वगैरे पडत आहेत, फोटो काढतायत. फोटो काढलं पाहिजे, मेमरी स्टोअर राहतात. जसं की मी ब्लॉग बनवतोय, माझ्या मेमरी स्टोअर राहतात. हे तुम्हालाही नवीन लोकांना काहीतरी बघायला मिळतंय. 4 लोक माझ्याकडून मोटिवेट होतात असं मला वाटतं. माझ्या कमेंटमधून मला समजलं आणि ते भारी वाटलं. तर आता आपण जाऊया गडावरती. भाई खरा दम कधी कळतो माझ्या असं गड किल्ले चढताना, पोटात काय नसताना. आज तर फक्त चाय, कालच्या सोबत बिस्किट तर होतं, आज फक्त चाय आणि असा ट्रेक. आणि 80 लिटरची बॅग, म्हणजे जोक नाही, 20 किलो वजन आहे. तर असू द्या, आपण ही हेल्प केली पाहिजे पोरांना, आपण पण गेलं पाहिजे. पोरं थांबलेत बघू शकताय. आणि खूप भारी वाटतंय. तिथनं पठारातून आल्यानंतर असा थोडासा ट्रेक आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला म्हटलं होतं की ट्रेक करून दमलोय, खाल्लं नाही काय, म्हणून आता नियोजन चालू आहे इथं करायला. बघू शकताय शुभम सर आणि तर प्रणिकेत चालू आहे काम. मित्रांनो, मला पण बघा. आणि काम आत्ताच दिले, आताच काम दिले आणि नेमकं मी ब्लॉक करायला चालू केले, त्याला काम करायला चालू झाले. आता काय अवघड झाले. विशालचं काय नाही, निवांत खायचं प्यायचं पसायचं. हो, चालणार कसं ते पातेलं गरम झालं. तर नियोजन झालेलं आहे, नियोजन खतरनाक विषय असा. तर पोहे झालेला आहेत, पोहे खाऊन घेतो आता. तर मित्रांनो, आता ओके मध्ये आपला नाश्ता झालेला आहे, म्हणजे पोहे खाल्लेला आहेत. बघू शकताय ताजगी चेहऱ्यावरती कशी आहे. हे बघा भांडणं डायरेक्ट. ह्यांना एक वेळेस प्यायला पाणी जास्त पिली आणि पाण्याचा गोळ घातलाय आणि असे भांडणं चालतात. तर आता आपण वर जाऊ आणि बघूया डायरेक्ट गड म्हणजे काय चालू आहे आणि काय विषय. तर मित्रांनो, गड चढून वर आलोय. आता थोडाच टप्पा राहिला, म्हणजे एक 5% म्हणा 10% म्हणा. पण वरती जाण्यासाठी एक थोडा रिस्क आहे इथं, हे बघू शकताय. आणि अशी रिस्क घेऊन जावं लागते. बिगिनरला लोकांना जास्त रिस्क आहे, म्हणजे खूप मोठा असा ट्रेक करून यावं लागते. आपल्या भरपूर होते, त्यानंतर असं दावं धरून जायचं आहे. बघू शकता इथं देर इज टू मच रिस्क इन द फोर्ट. सेफ. हां, जाऊ द्या.
असं चढते ते एक्सपिरियन्स असल्यावर असा आहे. बिगिनरचं जाऊ तुम्हाला थोडं तुम्हाला वर जाऊ द्या. बिगिनरचं बघा तुम्ही बिगिनर. चला तर मित्रांनो आलेलं आपण इथनं ट्रेक कंप्लीट करून आलोय. विशाल भाऊ पण आलाय. वाटलं विशाल भाऊ येणार नाही म्हणजे बिगिनरसाठी सोप्पा आहे समजू शकता, पण एवढा पण नाही की तुम्ही डायरेक्ट सुरुवात ह्याच गाड्यावर करताय असं काय नाही. पटकन खतरनाक आहे. चला चला वरती जाऊया आता. आणि आपण आता आणि इकडे सोप्पा नाही आहे, खतरनाक आहे. तर वरती आल्यानंतर इथं मंदिर आहे देवीचं बघू शकता आणि इथून शिडी आहे. ते शिडीवरून वरती जायचं आणि वरती गडावर काय आहे ते आपण बघणारच आहे. तो बी कंटिन्यू अँड डू फॉलो सबस्क्राईब. चला वरती जाऊ आता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे असं आणि इकडं निसर्ग हे एवढं बघायला वरती आल्यानंतर मिळतं. आणि खाली एक देवीचं मंदिर म्हणजे ही मोरगिरी गडावरती आल्यानंतर तुम्हाला एवढं बघायला मिळतंय. म्हणजे गड भारी आहे, ट्रेक भारी आहे. म्हणजे ट्रेकचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हा गड तुम्ही करू शकता. खाली राजमुद्रा म्हणजे ते लिहिले त्याचा एक असं म्हणजे बनवलेलं आहे. तिथं जाऊन फोटो काढू शकतो आपण, तिथं एक व्हिडिओ बनवू शकतो आपण, काही करू शकतो. आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकताय पुढं असा निसर्ग आहे. मी दाखवतो तुम्हाला, हे बघा. आणि ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, ज्यांना ट्रेक जास्त आवडतं त्यांच्यासाठी एकदम भारी म्हणजे खतरनाक असा गड आहे. आणि नक्कीच एकदम मस्त. इकडे बघू शकता तुम्ही असं ह्या साईडला इकडं एक गड दिसतोय. तर तो दिसतोय तो मृगगड आहे. आणि तिकडं आहे तो आपण जिकडून आलो तो तिकोना हे तुंग सॉरी तुंग. आता तो तिकडं आहे तो तुंग, आपण जिकडून आलो तो तुंग. आणि पहिला स्टार्टिंग आपण तिकोन्यावरनं केली होती. त्याचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा, खूप भारी आहेत. आणि तुंगगडावरती आम्ही स्टे केला होता. तोही आम्ही बनवून जायचे. तर स्टे केल्यानंतर आमचं टेंट लावले होते. तेवढं आता रात्री थोडी विषय चालतात. तो म्हणजे बघा तुम्ही जाऊन, तर विषय वेगळा होतो, कळेल तुम्हाला काय. आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, थोडं सपोर्ट करा आपल्या भावाला. आणि हे बघा प्रणिकेत सबस्क्राईब कमेंट क्विक फास्ट. तुम्ही काय बॉडी बघा बॉडी. तिकडे ब्लॉगर आहे आपला शुभम भाऊ, त्याला फॉलो करा. त्याच्या आयडियल जाऊन बघा तुम्ही, त्याने पण भारी ब्लॉग होऊन जाईल. आणि आपल्यापेक्षा जास्त गड फिरला आहे. तर आता विषय असा आहे, आपला ब्लॉग संपलेला आहे म्हणजे आपण इथे एंड करत आहे. आणि तुम्हाला आवडला आहे मला माहीत आहे, कारण तुम्ही शेवटपर्यंत बघितलं. म्हणल्यावर लाईक करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका पुढच्या 20 ब्लॉगमध्ये.